नमस्कार मंडळी मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। मंडळी, राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार अशी माहिती आता परत एकदा कृषी मंत्री धरणे मामा यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। त्यांनी माध्यमासमोर सांगितलेले आहे की 30 जूनपर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं स्पष्ट करण्यात आलेले आहे। परंतु कर्जमाफी करत असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी कोणत्या केली जाणार, त्याचबरोबर कोणकोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार, तुमचं जर पुनर्गठन असेल तर तुमची कर्जमाफी होणार का, तुम्ही जर बँकेचं कर्ज रेग्युलर भरत असाल तर तुमची कर्जमाफी होणार का, कोणत्या बँकेचं कर्ज माफ केलं जाणार, कोणते शेतकरी यामध्ये पात्र असणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार का, सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मंडळी, मी गणेश ठाकरे न्यूज ॲग्री या चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आहे। तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्यासाठी एक सबस्क्राईबचं काळं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करायला विसरू नका। आणि त्याचबरोबर ही कर्जमाफी जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर 2025 पर्यंत कर्जमाफी लागत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। यामध्ये जर आपली एक चूक झाली तर आपण कर्जमाफीपासून वंचित राहणार आहोत, म्हणून ही माहिती शेवटपर्यंत बघा। आणि जर आपल्याकडे 8-8.5 मिनिटाचा टाइम असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे, किंवा आपल्याला कर्जमाफी लागत नसेल तर हा व्हिडिओ आत्ताच सोडून जाऊ शकता। आता म्हणजे ज्या अर्थी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात राज्य सरकार निर्णय घेईल आणि त्यानंतर बऱ्याच ठिकाणी उपोषण झाले, त्यानंतर रस्ता रोको झाले, अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून उठाव झाले, बच्चू कडू असेल, रघुकांत तुपकरे असतील, त्याचबरोबर इतर नेते असतील, त्यांच्या माध्यमातून उठाव झाल्यानंतर राज्य सरकारने सांगितलं की आम्ही 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं सांगितल्यानंतर कुठेतरी त्याला वाटचाल लागली आणि जी काही गठीत समिती होती ती समिती गठीत करण्यात आली आणि त्या समितीच्या माध्यमातून आता जी काही बँकेची माहिती असेल, शेतकऱ्यांची माहिती असेल, शेतकऱ्यांची सातबाराची माहिती असेल, इतर माहिती असेल, ती गोळा करण्याचं काम सुरू झालेले आहे। आणि समिती आता राज्य सरकारच्या जी काही माहिती असेल ती गठीत केलेली समिती असेल, ती गठीत केलेल्या समितीच्या माध्यमातून राज्य सरकारला अहवाल दिला जाईल आणि त्यानंतर 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल असं स्पष्ट झालेलं आहे। आता कर्जमाफी करत असताना आता कोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार, तुमची SBI बँक असेल त्या बँकेचं सुद्धा कर्जमाफ होणार, तुमची बडोदा बँक असेल त्या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, युनियन बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, त्याचबरोबर पंजाब नॅशनल बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, कॅनडा बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, पंजाब नॅशनल बँक असेल महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, त्याचबरोबर बँक ऑफ महाराष्ट्र असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, BOI असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार, सेंट्रल बँक असेल या बँकेचं सुद्धा कर्जमाफ केलं जाणार। असे जे काही नॅशनल बँक असतील अशा सर्व नॅशनल बँकेचं कर्जमाफ केलं जाणार आहे। आता विशेषतः कोणत्या बँकेचं कर्जमाफ केलं जाणार नाही हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे, कारण तर ॲक्सिस बँक असेल या बँकेचं आपण कर्ज घेतो त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे सांगितलं जाते की तुमचं जे काही बँकेचं कर्ज असेल तुम्हाला ते भरावंच लागणार आहे, तुम्हाला कोणत्याही प्रकारची राज्य सरकारची केंद्र सरकारची कर्जमाफी ही मिळणार नाही असं स्पष्ट सांगितलेलं असते ICICI बँकेच्या माध्यमातून। त्यानंतर HDFC बँक असेल ही सुद्धा तुम्हाला तसंच सांगते कोणत्या प्रकारची तुम्हाला कर्जमाफी किंवा लाभ मिळणार नाही, सबसिडी मिळणार नाही हे स्पष्ट सांगतात। त्याचबरोबर तुमची ॲक्सिस बँक असेल ही देखील बँक कर्जमाफी होणार नाही, किंवा कर्जमाफीची जी काही माहिती असेल किंवा तुम्हाला लाभ असेल गव्हर्नमेंटचा हा तुम्हाला दिला जाणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं जाते। तुम्हाला बँकेचं कर्ज घ्यायचं तर तुम्हाला ते बँकेचं कर्ज हे भरावंच लागणार अशा पद्धतीचे स्पष्ट आदेश किंवा नियम सांगितले जातात। कोटक बँक असेल, तुमची इंडस्ट्रियल बँक असेल, त्या नॅशनल इतर जे काही बँक असतील त्या बँकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारची कर्जमाफी ही दिली जात नाही। आणि त्याचबरोबर तुमच्या काही नॅशनल बँक असतील या बँकेची कर्जमाफी होणार आहे, तुमच्या मध्यवर्ती सहकारी बँक असतील या बँकेची सुद्धा कर्जमाफी होणार आहे, त्याचबरोबर जे काही गव्हर्नमेंटच्या अंडर खाली चालणाऱ्या बँका असतील अशा सर्व बँकेची कर्जमाफी होणार आहे। आता जर तुम्ही पुनर्गठन केलं असेल तर तुम्हाला पुनर्गठनचे पैसे किंवा ती पुनर्गठनची कर्जमाफी ही दिली जात नाही। त्याचबरोबर तुमचं बँकेचं कर्ज जर तुम्ही रेग्युलर भरत असाल आणि जर तुम्हाला कर्जमाफी पाहिजे असेल तर तुम्हाला सुद्धा कर्जमाफी मिळत नाही, कारण तर RBIचे रूल सांगतात, RBIच्या नियमाप्रमाणे जे बँकेचं कर्ज भरणारा शेतकरी असेल तो रेग्युलर जर भरत असेल तर हा शेतकरी सक्षम आहे त्या बँकेचं कर्ज भरण्याकरता किंवा कर्जाची परतफेड करण्याकरता, म्हणून त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जात नाही। आणि पुनर्गठन करत असताना तुमचा विचार आहे, जर तुम्हाला पुनर्गठन पाहिजे असेल तर मग तुम्हाला कर्जमाफीपासून वंचित राहू शकता। तुमचं जर पीक कर्ज असेल तेच माफ होईल
आणि पुनर्गठन हे कर्ज माफ होणार नाही, एवढं मात्र स्पष्ट आहे. कारण तर 2017ला जी कर्ज माफी झाली होती त्यामध्ये सुद्धा तसंच झालं होतं. एक कर्ज माफ झालं होतं, म्हणजे पीक कर्ज माफ झालं होतं, तर पुनर्गठन हे माफ झालं नव्हतं. त्यानंतर 2019ची कर्जमाफी असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून झालेली, त्या टायमाला सुद्धा तसंच झालं होतं. पुनर्गठन कर्जमाफी झालं होतं, नव्हतं, तर पीक कर्जच माफ हे झालं होतं. अशाच पद्धतीने जर तुम्हाला पुनर्गठन करायचं असेल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा कर्जमाफीचा लाभ हा दिला जात नाही. म्हणून आपण विचार करा, मी काही RBIच्या किंवा गव्हर्नमेंटच्या रूलच्या अंडरखाली किंवा बाहेर जात नाही, परंतु तुम्हाला काय योग्य वाटते ते करायचा प्रयत्न करा. आता महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला कर्जमाफी लागत असेल तर ही माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. जर एक चूक झाली तर तुम्हाला कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिली जात नाही. एक उदाहरण देतो, पहिले माहिती ऐकून घ्या. तुमचं जे काही बँकेचं कर्ज घेतलं होतं त्या टायमाला तुम्ही 7/12 आणि होल्डिंग किंवा 8 नमुना नंबर 8 असंही काही जागेवर म्हणलं जाते. ही माहिती किंवा तुमच्या 7/12 होल्डिंग अशा पद्धतीने आपल्याला जे काही सुरुवातीला दिलेले होते ते आपल्याला द्यायचे, त्याशिवाय आपल्याला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड आतापर्यंत अपडेट केलं नसेल तर ते तुम्हाला अपडेट करणं महत्त्वाचं असणार आहे. अपडेट केल्याशिवाय तुम्हाला कोणत्याही प्रकारची कर्जमाफी ही दिली जाणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे यावर्षीच फार्मर आय डी काढण्यात आलेले आहे आणि या फार्मर आय डीच्या माध्यमातून तुम्हाला पीक कर्ज असेल, तुमचं पुनर्गठन असेल, तुमचं बँकेच्या सबसिडी असतील, त्याचबरोबर नुकसान भरपाई असेल, पीक विमा असेल, PM किसानचे पैसे असतील, हे फार्मर आय डीच्या माध्यमातून सध्या वितरित करण्यात आलेले आहे. म्हणून आपल्याला फार्मर आय डी आतापर्यंत काढली नसेल तर आपण फार्मर आय डी काढा, त्याशिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारची कर्जमाफी दिली जाणार नाही. आता महत्त्वाचं म्हणजे पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला लागणार आहे. आतापर्यंत पॅन कार्ड काढलं नसेल तर पॅन कार्ड सुद्धा तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे उदाहरण देतो, 2017ला एक कर्जमाफी झाली होती, माझी आणि माझ्या भावाची कर्जमाफी झाली होती. त्यावेळेस काय झालं होतं, आम्ही अज्ञान होतो आणि म्हणजे लहान होतो आणि आई ही पालनकार होती. त्या टायमाला आम्ही एक संयुक्त खातं काढलं होतं, म्हणजे जॉईंट खातं काढलं होतं. त्या टायमाला आमचं दोघांचं जॉईंट खातं असल्याकारणाने मला 50,000 रुपयाची कर्जमाफी देण्यात आली होती आणि माझ्या भावाला 50,000 रुपयाची कर्जमाफी दिली होती. परंतु गव्हर्नमेंटचा नियम काय होता, 1.5 लाखापर्यंत सरसकट कर्जमाफी. त्यानंतर आम्हाला दोघाला 25,000 भरायचं काम पडलं आणि त्यानंतर 50 माझ्या भावाचे आणि 50 माझे, असे 1 लाख रुपये माफ झाले होते आणि त्यापैकी 50,000 रुपये भरायचं काम पडलं होतं एका चुकीमुळे. काय तर जॉईंट खातं असल्यामुळे. आता जर तुमच्याकडे जॉईंट खातं असेल तर ते पहिले तुम्ही बंद करा, तुमचं सेपरेट खातं काढा सेव्हिंगचं, आणि त्यानंतर तुमची जी काही माहिती असेल ती कर्जमाफीची माहिती गोळा केली जाईल आणि त्याप्रमाणे तुमची कर्जमाफी ही केली जाणार आहे. महत्त्वाचं म्हणजे जॉईंट खातं हे कोणत्याही प्रकारचं देऊ नका, वेगळं खातं काढा आणि त्यानंतर त्याच बँकेचं वेगळं खातं काढा आणि तुमची कर्जमाफी जी बी भेटेल ती सरसकट भेटणार आहे. 1.5 लाख असो, 4 लाख असो, जी बी असेल ते दोघाही भावाला तुम्हाला कर्जमाफी मिळेल किंवा जे काही संयुक्त खाते असतील त्या दोघांनाही कर्जमाफी मिळणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे परत एकदा तुमचं आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर तुमच्या बँकेला सुद्धा तुमचा मोबाईल नंबर हा लिंक असणं महत्त्वाचं असणार आहे. त्याशिवाय तुम्हाला कोणत्या प्रकारच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. म्हणून महत्त्वाचं म्हणजे जर ही दोन चुका जर झाल्या तर आपण कर्जमाफीपासून वंचित राहू शकतो. पहिला विषय म्हणजे फार्मर आय डी, दुसरा विषय म्हणजे तुमचं जॉईंट खातं. ह्या गोष्टी चुकूनही करू नका, तुमचे वेगळेच करा आणि तुमची फार्मर आय डी आतापर्यंत काढली नसेल तर ती काढून घ्या. आता बँकेचं कर्ज कोणत्या माफ केलं जाणार आहे हे सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. कोणकोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार आहे आणि सरसकट 7/12 निश्चितच कोरा केला जाणार आहे. जे काही इन्कम टॅक्स धारक असतील त्यांची कर्जमाफी दिली जाणार नाही. जे काही व्यापारी लाईन असेल, आमदार खासदार असेल, याही शेतकऱ्यांची किंवा या आमदार खासदारांची सुद्धा कर्जमाफी केली जाणार नाही. परंतु रेग्युलर कर्ज भरत असाल तर मात्र आपल्याला प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकते. कर्जमाफी ही निश्चित दिली जात नाही, कारण तर RBIच्या नियमाप्रमाणे आपल्याला कर्जमाफी मिळणार नाही. असं होतं एक महत्त्वाचं असं अपडेट. नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय.